मराठा आंदोलकांच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी। सरकारच्या सोबत चर्चा करून आता शिष्टमंडळ जालन्यात दाखल झालेलं आहे। जरांगे पाटील आणि शिष्टमंडळाची चर्चा आता सुरू असून मनोज जरांगे पाटील आता पुढच्या काही वेळात महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता जरांगे पाटील कोणता निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आणि मराठा समाजाचं लक्ष लागलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सरकारच्या सोबत चर्चा करून शिष्टमंडळ सध्या जालन्यात दाखल झालंय आणि याच शिष्टमंडळासोबत जरांगे पाटील आता चर्चा करत आहेत। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊयात। माधव, सरकारसोबत शिष्टमंडळाने चर्चा केली आणि ते शिष्टमंडळ आता जालन्यामध्ये दाखल झालेलं आहे। जरांगे पाटील शिष्टमंडळासोबत चर्चा देखील करतायत। काय महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे? शुभम, आज उपोषणाचा 12वे दिवस आहे आणि 12व्या दिवशी काही तोडगा निघतोय का हे काही क्षणात कळेल। आणि आत्ता ही बैठक सुरू झालेली आहे। काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांसोबत मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईमध्ये दाखल झालं होतं। जवळपास 2.5 तास बैठक झाली होती आणि बैठकीनंतर सरकारनं त्यांच्या संदर्भात त्यांच्या बाजूने आपली भूमिका स्पष्ट करत जी मागणी मनोज जरांगे पाटील केली होती किंवा ज्या अध्यादेशावरच्या त्रुटी सांगितल्या होत्या त्या दुरुस्त्या दूर करून एक पत्र या शिष्टमंडळासोबत दिलं आहे। आणि या पत्रानंतर आता ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये शिष्टमंडळांनी सरकारबरोबर केलेली चर्चा, त्याचबरोबर त्यांनी मांडलेली भूमिका आणि सरकारने सांगितलेल्या काही महत्त्वाच्या बाबी, त्याचबरोबर सरकारनं दिलेलं पत्र या संदर्भातला सखोल विश्लेषण आणि चर्चा तिथं सुरू आहे। एकूण 8 सदस्य इथून मनोज जरांगे पाटील यांच्याकडून गेले होतं। त्यापैकी आता 6 सदस्य इथं आहेत आणि 6 सदस्यांकडून ती माहिती घेतली जात आहे। आणि ह्या सगळ्या माहितीनंतर मनोज जरांगे पाटील आपला निर्णय देणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेले 12 दिवस आंदोलन सुरू असताना राज्य सरकारच्या वतीनं आंदोलन मागे घ्यावं यासाठीचा प्रयत्न सुरू ठेवला होता। त्यात गिरीश महाजन हे 2 वेळा इथे येऊन गेले होते। त्याचबरोबर अर्जुन खोतकर आणि राज्य सरकारमधले काही मंत्रिमंडळातले काही पदाधिकारी सुद्धा मंत्रीसुद्धा इथं आले होते। सोबतच इथली SP, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला होता। पण काही मागण्यांसंदर्भातले जे तोडगे निघाले होते ते तोडगे निघाल्यानंतर सुद्धा त्यातही त्रुटी होत्या आणि त्या त्रुटी संदर्भातला पाठपुरावा त्यांनी केला होता। 4 दिवसापूर्वी जेव्हा गिरीश महाजन हे इथे येऊन गेले होते त्यावेळेस सांगितलं होतं की राज्य सरकारनं जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये मराठवाड्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी असं घोषित करावं। पण त्या GR मध्ये केवळ वंशावळीचा मुद्दा, त्याचबरोबर ज्यांच्याकडे जुन्या म्हणजे हैदराबाद संस्थानापासून किंवा इंग्रज काळापासून ज्या जुन्या नोंदी आहेत त्या जुन्या नोंदीच्या आधारे तातडीनं कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असा अध्यादेश काढला होता। पण त्यामध्ये वंशावळीचा मुद्दा हा खटकलेला होता आणि तीच मागणी पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडे केली होती। तुम्ही जो GR काढलाय त्या GR मध्ये 2 शब्द हे काढावेत आणि आम्ही सांगितलेले 2 शब्द त्याच्यामध्ये ॲड करावेत। आता कालच्या चर्चेमध्ये ते 2 शब्द काढले गेलेत का आणि नवे 2 शब्द जे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले ते घातलेत का हे पाहावं लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं याची मागणी जी होती त्या मागणीसाठी 1 महिन्याची मुदत मागितली होती। त्या 1 महिन्याच्या मुदतीवर सरकारने काय भूमिका मांडलेली आहे, त्याचबरोबर एक समिती गठीत केली आहे आणि त्या समितीचा कार्यकाळ कशा पद्धतीने असेल यावर चर्चा झाली। आणि त्यामुळे हा सगळा तपशील आता थोड्या वेळामध्ये मनोज जरांगे पाटील स्वतः सांगतील। माधव, सरकारचं देखील एक शिष्टमंडळ पुढच्या काही वेळामध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी जालन्यात दाखल होणार आहे। त्या संदर्भातले अपडेट काय मिळत आहेत? शुभम, या शिष्टमंडळाची बैठक झाल्यानंतर, चर्चा झाल्यानंतर यांची भूमिका अगोदर स्पष्ट होईल आणि त्यानंतर सरकारच्या वतीनं एक शिष्टमंडळ येणार आहे। त्या शिष्टमंडळाच्या वतीनं पुन्हा विनंती केली जाणार आहे की आपण आता उपोषण मागे घ्यावं आणि हे जर त्यांना मान्य असेल तर सरकार त्याचबरोबर इथल्या शिष्टमंडळाच्या वतीनं ते पाणी किंवा ज्यूस घेऊन आंदोलन, उपोषण मागे घेतील अशी चर्चा आहे।
कालच्या बैठकीमध्ये सरकारच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की बैठक सकारात्मक झालेली आहे आणि सकारात्मक बैठकीमध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशाच पद्धतीनं राज्य सरकारने भूमिका मांडलेली आहे आणि ही भूमिका मांडत असताना येणारा 1 महिन्याचा काळ आणि त्यासाठीचे सरकारचे आणि त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्याचे प्रयत्न यशस्वीपणे पूर्ण होतील असं सरकारच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं या आंदोलनाला ह्या उपोषणाला मोठं यश मिळेल असं दिसतं आहे आणि त्या दृष्टीनं आत्ता राज्य सरकारच्या वतीनं सुद्धा तसे प्रयत्न दिसत आहेत. कालच्या आम्ही ज्यावेळेस मी स्वतः इथं होतो शुभम रात्री उशिरापर्यंत त्यावेळेस त्यांची काही मंत्री त्याचबरोबर शिष्टमंडळाची तिथं मुंबईत असल्याची बैठक सुरू असताना बोलणी झाली होती. त्या बोलणीच्या काळात त्यांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद दिसत होता. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या त्रुटी सांगितल्या किंवा यांनी जी मागणी केली आहे त्या मागणीतल्या बहुतांश मागण्या या सकारात्मक दृष्टीनं सरकार पाहिलेलं दिसतं आहे आणि त्या दृष्टीनं कारण अधिक काळ ताणलं तर ते तुटू शकतं याची जाणीव मनोज जरांगे पाटील यांना असावी आणि सरकारने आत्तापर्यंत केलेली शिष्टाई सरकारच्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या वतीने केलेली शिष्टाई फळाला आली नव्हती. पण कालची बैठक ही त्या दृष्टीनं पडलेलं एक पाऊल म्हणावं लागेल आणि म्हणूनच अगोदर यांची बैठक झाल्यानंतर यांचा निर्णय झाल्यानंतर लगेच काही मिनिटात राज्य सरकारचं एक पथक म्हणजे शिष्टमंडळ इथं येईल. त्या शिष्टमंडळाच्या वतीनं मग एकत्रित ती दिशा माध्यमांसमोर मांडली जाईल असं सांगितलं जात आहे. पण एक गोष्ट आहे की आत्ता या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातील लोक आलेले आता शांत बसलेले आहेत. नाहीतर इथे घोषणाबाजी जोरात होत होती. 1 मराठा लाख मराठा अशा पद्धतीनं घोषणा देत होत्या. आरक्षण मिळालं पाहिजे अशी आग्रही भूमिका आणली जात होती. पण आता ही बैठक सुरू झाल्यापासून लोक सुद्धा शांत बसले. मनोज जरांगे पाटील कोणता महत्वाचा निर्णय घेतात आणि या संदर्भात सरकारची भूमिका काय आहे हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तुर्तास दिलेल्या माहिती संदर्भात धन्यवाद.